आता आपल्याबरोबर आहेत मनोज काळे. त्यांनी लालबाग राजाचा मूर्तीचा कॉपीराईट केला होता आणि लालबाग राजा हे नाव रजिस्टर झालं आहे, सध्या ट्रेडमार्क झालं आहे. ते IPRचं पूर्ण काम बघतात बाहेर आणि त्यांनी आता लालबाग राजाच्या मूर्तीचंसुद्धा काम पूर्ण केलं आहे. कोणती मूर्ती कॉपीराईट करायची आहे तर त्यावेळेस बरेच थोडेसे वाद झाले होते, कारण काही लोकांना त्या गोष्टी माहिती नव्हत्या टेक्निकली. पण आता तुम्हाला आता एकतर नावसुद्धा ट्रेडमार्क रजिस्टर झालं आहे, तर तुम्हाला या विषयाबद्दल थोडंसं एक क्लिअरली थोडं टेक्निकली थोडं समजून सांगा फक्त या विषयाबद्दल. कसं आहे की नाव ट्रेडमार्क करणं आणि मूर्तीला कॉपीराईट करणं ह्या गोष्टी येतात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्समध्ये. नावाला ट्रेडमार्क घेतल्यामुळे आता 5 वर्षांनी जवळजवळ ते नाव आता लालबागचा राजाला रजिस्टर झाला, तो ट्रेडमार्क सक्सेसफुल झाला आहेत आपल्याला. आता मूर्तीचा कॉपीराईटचं सर्टिफिकेट यायची आपण फक्त वाट बघतो आहे. त्यामध्ये काय होतं की बाय डिफॉल्ट ज्यावेळेला मूर्तिकार एखादी मूर्ती बनवतो तर कॉपीराईट त्याला ऑटोमॅटिकली ॲप्लिकेबल त्या डेटपासून होतं. पण एक गव्हर्नमेंटचं प्रोसेस ऑन दी सेफर साईड आपल्याकडे एक सर्टिफिकेट असावं म्हणून आपण एक कॉपीराईटसाठी अप्लाय करून ठेवलेलं आहे. आणि बाय नेचर त्यांच्याकडेच ते लॉ जातो. तर की सुरुवातीलाच ह्या लोकांनी बऱ्याच दशकांपासून हे लोक मूर्ती बनवतात, कांबळी आर्ट्स मूर्ती बनवतात. आणि त्यामुळे काय झालं की छोटे मोठे बरेचसे मूर्तिकार अशाच सेम टू सेम मूर्तीज बनवायला ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि बरेच जण विकतात देखील. त्यांच्या कुठेतरी पोटावर पाय येऊ नये म्हणून त्या लोकांनी माईट बी थोडंसं अपोजिशन करायचा प्रयत्न केला. आणि तसं कांबळीने आतापर्यंत कधी सांगितलं नाही की कोणाला अडवायचं या गोष्टी करण्यापासून वगैरे. फक्त एवढंच आमचा पुढचा प्लॅन असा असेल की जे लोक बनवतात त्या लोकांनी येऊन फक्त यांना इंटिमेट करावं की बाबा आम्ही असं ट्रेडिंग करतो आहे, असं बिझनेस करतो आहे. तर फक्त एक रिपॉझिटरी आपल्याकडे एक बनवून ठेवावी, जेणेकरून त्यांना आपण काय राईट्स द्यायचे आहेत काय नाहीत हे आम्ही पुढच्या प्लॅनमध्ये ठरवणार आहे. आणि ज्या लोकांनी अपोजिशन आपल्याला केलं होतं त्या लोकांनी ऑलरेडी त्यांच्या प्रोडक्ट्सवर कॉपीराईट फाईल केलं होतं. आता मी त्याची स्पेसिफिकली नावं सांगत नाही, पण कसं आहे की बाय डिफॉल्ट त्या गोष्टी अप्लाय होतात. आपण करो नाही करो कॉपीराईट त्यांच्या फेवरमध्येच असतो तो. आणि मुळात म्हणजे आपल्या इंडियामध्ये बऱ्याचशा अशा कला आहेत की ज्या बाहेर जाऊन आपल्याला नंतर समजतं की त्याचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात होतं आणि आपल्याकडे त्याचं ट्रेडिंग केलं जातं. आपल्या भूमीतली जी कला आहे त्याला कुठेतरी आपल्या भूमीमध्येच त्याला प्रोटेक्ट करून नंतर बाहेर जाणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ आता नवीन टेक्नॉलॉजी झालं आहे 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये आपण एखादी मूर्ती किंवा कुठलंही आर्टवर्क असेल त्याला डायरेक्टली स्कॅनिंग करून डायरेक्टली त्याचे स्टॅच्यूज किंवा मोल्ड्स बनवले जातात. ह्या गोष्टी अतिशय सहजपणे आता झालेल्या आहेत. आता मध्यंतरी अजून एक न्यूज ऐकली होती, थायलंडमधनं पण लालबागचा राजा सदृश्य मूर्ती त्यांनी बनवली होती. त्यासाठी आपण काय अजून आक्षेप घेतलेला नाही त्या गोष्टीबद्दल. तर आपण एक सेफर साईडसाठी कॉपीराईटने आपण ह्या गोष्टी समजा फॉर्टिफिकेशन केलं तर मग पुढचा लढा देण्यासाठी आपल्याला त्या उपयोगी ठरतात. पण आता समजा आपण कॉपीराईट केलं ज्याचा अर्थ की आपल्याकडे त्या मूर्तीचे म्हणजे बनवण्याचे हक्क आहेत, राईट्स आहेत. बाहेर अशी मूर्ती सेम बनवली गेली आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणजे ऑब्जेक्शन घेणार किंवा असं काही? आता सर्वप्रथम आपल्याला त्या मूर्तीचा पूर्ण स्टडी करायला लागेल. त्यांनी ॲज इट इज मूर्ती बनवली की त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आणलेले आहेत काही, तर ते जर लूपहोल्स त्यांनी काढलेले असतील आणि मूर्त्या जर एक्सपोर्ट करत असतील तर मग ते आपल्याला थोडा स्टडी करायला लागेल, त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. आत्ता रिसेंट न्यूज आहे ती, म्हणजे लगेचच्या लगेच आपण त्याच्यावर ॲक्शन घेऊच असं बोलू शकत नाही आपण त्या गोष्टीला. आता समजा आता काही प्रतिकृती बनवली जाते, बाहुबलीची प्रतिकृती बनवली गेली किंवा आता जय मल्हारची केली गेली प्रतिकृती, मग त्याला कॉपीराईटचं ऑब्जेक्शन आम्हाला येत नाही का? या ठिकाणी ऑब्जेक्शन येतं, पण आपल्याकडे अवेअरनेस त्या बाबतीमधले कमी असल्यामुळे लोक टेकन फॉर ग्रांटेड घेतात या गोष्टीला की मी हे सहजतेने करू शकतो. पण काय होतं की नंतर लॉ स्ट्रिक्ट झालं, हळूहळू ह्या गोष्टीबद्दलचा लॉ स्ट्रिक्ट झाला तर त्या गोष्टी लोकांना जरासं अवेअरनेस वाढेल असं आमचं खात्री आहे. आणि आम्हीच त्या अवेअरनेस वाढवण्यासाठी मोठा पुढाकार घेत आहोत. आणि ह्या गोष्टी करण्यामागे प्रोफेसर गणेश इंगमिरे GMGC पुणे यांचा मोठा सहभाग आहे. लालबागचा राजा ट्रेडमार्क्समध्ये पण आणि कॉपीराईट मूर्तीचा कॉपीराईट घेण्याबद्दल पूर्ण टीम, ॲडव्होकेट गणेश इंगमिरे, नेहा वखारी ॲडव्होकेट आणि बाकी जे टीम आहेत त्या लोकांनी बराच मोठा ह्याच्यामध्ये सहभाग आहे. माझं बऱ्याचशा आर्टिस्ट लोकांना एक निवेदन आहे की आपण ज्यावेळेला एखादा आर्टिस्ट एखादं डिझाईन बनवतो किंवा लोगो बनवतो त्यावेळेला गुगल किंवा बाकीच्या ओपन सोर्स कुठल्याही लायब्ररीतून त्या गोष्टी घेतो, त्याला थोडेसे मॉडिफाय करून ते लोक दुसऱ्या लोकांना विकतात, आय मीन ब्रँड आयकन म्हणून किंवा ब्रँड एम्ब्लेम म्हणून. तर त्या गोष्टी अशा न करता आपलं स्वतःचं एक काहीतरी आयडेंटिटी बनवावी असं माझं एक निवेदन आहे लोकांना. कारण त्यामुळे काय होतं की आपण डिसेप्टिव्हली सिमिलर लोगोज बनवायचा प्रयत्न करतो. जसं आता एक एक्झाम्पल, ॲपलचा लोगो आहे, त्याला एका साईडने बाईट आहे, एका वरती लीफ आहे, आणि तुम्ही त्याला ॲडिशनल लीफ दाखवून दुसऱ्या साईडने बाईट दाखवला तर ते डिसेप्टिव्हली सिमिलर होईल. तर त्यापेक्षा आपण काहीतरी आपली आयडेंटिटी बनवण्यासाठी आपले पर्स्पेक्टिव्ह लावावे आणि एक वेगळा लोगो बनवावा जेणेकरून त्यामध्ये पूर्ण अर्थ असावा त्या बिझनेसचा.
पूर्ण बिझनेसचा क्वालिटी काय आहे किंवा त्याच्याबद्दल काय सर्व्हिसेस तुम्ही चांगल्या देऊ शकता हे सगळं त्या लोगोतनं दिसून येतं. त्यामुळे प्रत्येक आर्टिस्टला माझं एक निवेदन आहे की स्वतःची एक आयडेंटिटी बनवून नाविन्यपूर्ण कला सादर करावी आणि जगासमोर आणावी आणि सेफर साईडसाठी कॉपीराईटला लगेचच्या लगेच अप्लाय करावं.